राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी प्राची चौधरी. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचे सायंकाळचे बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन. घुमान येथील संमेलनात नमस्कार लाईव्हचे मार्गदर्शक व वरिष्ठ पत्रकार भक्त नामदेव जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. स्मृती इराणींनी चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा पकडला. गोव्यातील प्रकार उघड. खेकडा वृत्तीने समाज मागे राहतो. गौरव शास्त्रीच्या उपदेशात समाज प्रबोधन. बिलोली तालुक्यात गरजू महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया थांबल्याने हेळसाळ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. बिलोली येथे नगराध्यक्ष बदलण्याची नागरिकांची मागणी. अप्पर मानार धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात यावे. माजी आमदार ईश्वरराव भोसीकर. आता बातमीपत्र विस्ताराने. यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फार काटेकोरपणे पार पडत आहे. नामदेवांच्या कर्मभूमीत म्हणजे पंजाबमधील घुमान येथे 88व्या साहित्य संमेलनात सुरुवात झाली आहे. जवळपास 500 वर्षापूर्वी संत नामदेवांनी घुमानमध्ये आपल्या संतवाणीचे सूर पोहोचवले होते. पंजाब आणि महाराष्ट्रासारख्या भिन्न सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या दोन प्रांतांना संत नामदेवांनी आपल्या अमोघ वाणीने जोडलं आणि त्यांची मजबूत करणार हे संमेलन आज त्यांच्या कर्मभूमीत सुरू आहे. आज या संमेलनात नांदेडच्या अनेक मान्यवरांसहित नमस्कार लाईव्हचे मार्गदर्शक वरिष्ठ पत्रकार त्यांना घुमान येथे भक्त नामदेव जीवन गौरव पुरस्काराने प्रसन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल नमस्कार लाईव्हच्या कार्यालयात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराने गर्दी केली होती आणि त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा पकडला आहे. गोव्याच्या कॅन्डोलिम भागातील एका कपड्याच्या शोरूम मधील चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा बसवला होता. कॅन्डोलिम भागातील एका कपड्यांच्या दुकानात स्मृती इराणी गेल्या होत्या. कपडे खरेदी केल्यानंतर शोरूम मधील चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा असल्याचं स्मृती इराणींच्या लक्षात आले. या धक्कादायक प्रकारामुळे त्यांनी शोरूम प्रशासनाकडे विचारणा केली. दरम्यान स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी कॅन्डोलिम पोलीस ठाण्यात तक्रार केली. चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा कोणी बसवला याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित शोरूम मधील कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल. परंतु अशा रीतीची सध्याची स्थिती नसून एकमेकांना मागे ओढण्याची खेकड वृत्ती सध्या बहुतांश करून दिसून येत आहे. ती निषेधार्ह आहे असे प्रतिपादन श्रद्धेय गौरव कृष्णजी यांनी 6व्या दिवशीच्या सत्संगात उपदेश देताना म्हटले. शहरानजीक असलेल्या चौथ्या भागात सालासर भजनी मंडळाच्या वतीने श्रीराम चरित्राचे आयोजन करण्यात आले आहे. 6व्या दिवशीच्या सत्संगात श्री गौरव कृष्णजी व्यास हे भाविकांना उपदेश देत होते. कथेच्या प्रारंभी वेदघोष, मंत्रोच्चार, रामचरित्र व्यासपीठाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गुरुवर्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रद्धेय श्री गौरव कृष्णजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. आजच्या सत्संगात त्यांनी कुटुंबातील आपला सहभाग, भोग आणि त्याग यासंबंधी श्रीराम चरित्राच्या आधारे स्पष्ट केला. पुढे उपदेश देताना ते म्हणाले की सध्या सर्वजण पैसा आणि व्यवसायाच्या मागे लागला आहे. कुणालाही गरजेपुरत्या पैशापेक्षा अधिक पैसा हवा असून जो तो आपल्या पिढीसोबत पुढील पिढीचा नको तितका विचार करतो आहे. आपल्या पुढच्या पिढीला देखील अर्थार्जनासाठी हात पाय बुद्धी आहे याचा जसा काय त्यांना विसरच पडला आहे. व्यवसाय आणि अर्थार्जन करताना व्यक्तींमध्ये एकमेकांबाबत घृणा निर्माण झाली आहे. एकमेकांना मागे ओढण्याची जशी काय स्पर्धाच लागली आहे ते समाजाच्या विकासासाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. आचार्य गौरव कृष्णजी यांनी आजच्या सत्संगात अयोध्याकांड आणि राम राज्याभिषेकावर देखील भाष्य केले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा.
उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 02462 245656 9423 78 5456 7350 62 5656. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. बिलोली तालुक्यातील 5ही प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 2 महिन्यापासून गरजू महिलेवर करण्यात येणारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्याने इच्छा असून सुद्धा शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्यामुळे महिलांची हेळसांड होत आहे. तालुक्यातील गरजू महिलाला शस्त्रक्रियेसाठी तालुक्याच्या बाहेर जाऊन शस्त्रक्रिया करीत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड रुहन करावा लागतो. तर दुसरीकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. बिलोली तालुक्यात लोगाव, शंकरनगर, सगरोळी, कुंटुलवाडी, खदगाव या 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील विविध गावातील कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करू पाहणाऱ्या गरजू महिलांची शस्त्रक्रिया गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. एकीकडे वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा म्हणून शासन मोठ्या प्रमाणात करोडो खर्च करते. 1990च्या दशकात ही मोहीम शासनाने सुरू केली. महिलाही शस्त्रक्रियेसाठी पुढे येऊ लागल्या. प्रति 15 दिवसांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे शिबिर घेण्यात येतात. परंतु गेल्या 2 महिन्यांपासून बिन टाक्याची शस्त्रक्रिया, टाक्याची शस्त्रक्रिया या दोन्ही शस्त्रक्रिया थांबल्या असल्याने गरजू महिलांची मोठी अडचण होत आहे. 2 महिन्यांपूर्वी फक्त लोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तदनंतर सदर शस्त्रक्रिया तालुक्यातून झाली नाही. शहरातील रस्ते, वीज, पाणी, साफसफाई या सोयी सुविधांपासून सर्व नागरिक त्रस्त असून याबाबत नागरिक व नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे आपले गाऱ्हाणे मांडले असता नगराध्यक्षांनी नगरसेवक व नागरिकांना उद्धटपणे बोलणे, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे, त्यामुळे नगराध्यक्षांच्या या अकेला चलो रे या भूमिकेमुळे नगरसेवक व नागरिकात नगराध्यक्ष बदलाची मागणी होत आहे. सध्या बिलोली पालिकेत काँग्रेसचे 6 नगरसेवक तर बिलोली शहर विकास आघाडीचे 11 नगरसेवक असे पक्षीय बलाबल असून नगराध्यक्ष अब्दुल बाकी, अब्दुल बशीर हे आघाडीचे आहेत तर उपाध्यक्ष खंडू खंडेराय हे काँग्रेसचे आहेत. नगराध्यक्षांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून अकेला चलोरेची भूमिका घेतली असून नगरसेवकांनी विश्वासात न घेणे, सदस्यांच्या प्रभागातील समस्या ऐकून न घेणे, नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा न सोडविणे अशा या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी आपल्या समस्या नगराध्यक्षाला सांगितल्यास मी काय एक तास गावाचा गुत्ता घेतला आहे काय, मला दुसऱ्यांदा काय निवडणूक लढवायचे नाही असे सांगत नागरिकांना उद्धट भाषेमध्ये बोलत असल्याचे नागरिक व नगरसेवकांनी नगराध्यक्ष बदलण्याची मागणी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, श्रीमती जमुनाबाई खंडेराय, भीमराव जेठे, गटनेता किशन पटाईत यांच्याकडे केली आहे. याबाबत संबंधितांनी काय निर्णय घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अप्पर मानाळ धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्याकडे केली आहे. अप्पर मानाळ धरण लिंबोटी येथून सध्या अहमदपूर, कंधार व लोहा शहराला पाणी पुरवठा होत आहे. मात्र धरणाच्या लाभ क्षेत्रात असलेले गावे शोंडी, बोरी, बाबुळगाव, किरोडा, धावरी, रायवाडी, मलकापूर, पानभोशी, चिखलभोसी, पोखरी, निळा, धानोरा, पिंपळगाव, शेलगाव, आंबेसांगवी इत्यादी गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. गावातील विहिरी, बोर, नदीपात्र सर्व कोरडे पडले आहेत. त्यामुळे या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. धरणातून कालव्याच्या द्वारे महिन्यातून किमान 1 वेळेस पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सदरील गावे हे अप्पर मानाळ धरणाच्या लाभ क्षेत्रातील असून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत, पण हक्काच्या लाभार्थ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तरीही तत्काळ कॅनॉलद्वारे पिण्यासाठी पाणी सोडून लाभ क्षेत्रातील जनतेला दिलासा देण्यात यावा, अन्यथा संदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल अशी मागणी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर व रंगनाथराव भुजबळ लोहा तालुका काँग्रेस कमिटी यांनी केली आहे.
शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. घुमान येथील संमेलनात नमस्कार लाईव्हचे मार्गदर्शक व वरिष्ठ पत्रकार भक्त नामदेव जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. स्मृती इराणींनी चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा पकडला. गोव्यातील प्रकार उघड. खेकडा वृत्तीने समाज मागे राहतो. गौरव शास्त्रीच्या उपदेशात समाज प्रबोधन. बिलोली तालुक्यात गरजू महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया थांबल्याने हेळसाळ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. बिलोली येथे नगराध्यक्ष बदलण्याची नागरिकांची मागणी. अप्पर माळा धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी कॅनलद्वारे पाणी सोडण्यात यावे. माजी आमदार ईश्वरराव भोसीकर. याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना दुत्मल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याबरोबर.